शेवटी आम्हाला लेट झाला आणि तिथे जाऊन पोहोचलो आम्ही 3 तुमच्या सगळ्यांचा ब्लॉग आहे आमच्या न्यू ब्लॉग मध्ये आणि आज आम्ही आलो आहे मामाच्या गावाला, म्हणजे गाव नाही आहे तसं ते मामाच्या गावाला आणि आम्ही आलो आहे. तर चला लवकर घरी तर माहिती नाही पण आम्ही आलोय आता मामाच्या घरी. थांब. अशाच प्रकारे आम्ही आलो घरी आणि बघते तर काय ह्या लोकांनी मला सरप्राईज दिलं होतं. खूप छान सरप्राईज होतं. वेलकम केलं होतं बाबूचं, आमचं सगळ्यांचं. माझी मावशी, माझी आई, माझी बहिणी, माझा भाऊ, माझे पप्पा म्हणजे खाली न्यायला आलेले मला वाट बघत होते. आणि त्याचप्रकारे आम्ही पोचलो मामाच्या घरी अर्णवच्या भाषेत. आणि खूप छान सरप्राईज होतं. खूप छान सगळं सजवलं होतं घरामध्ये. बाबूचं नाव लिहिलं होतं इथे, वेलकम टू अर्णव. ही माझी वहिनी. माझा भाऊ व्हिडिओ काढत होता त्यामुळे तो काय तुम्हाला दिसला नाही. तर आता पुढे तुम्हाला समजेलच सगळं. त्याला आरती वगैरे केली, सगळं बाहेर अंगावरून काढलं. खूप छान केलेलं सगळं. मला तर अजिबात माहिती नव्हतं की असं काही हे लोक करतील, पण फर्स्ट टाइम आलेलं ना बाबू, त्यामुळे त्यांनी केलेलं. खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही आलो घरी. असू दे रे. थांबा थांब जरा पाणी काढ ना. काढायचं सगळी उभी राहायची. थांब इथे हे चालू होतं. आम्ही सगळे बोलत होतो फोटो काढा फोटो काढा. माझे मिस्टर नवरा बोलत ऐका की अहो तुम्ही का नाही येते फोटो काढायला. मग ते सगळं चालू होतं. मी तिला बोलत होती राजशीला की अगं ये फोटो काढूया. पण ते सगळं करण्यात बिझी असल्यामुळे आम्ही नंतर लास्टला एक फोटो काढला घरात आल्यावर. आणि इथे वेलकम सगळं छान केलेलं, मला खूप आवडलं. फायनली बाबू घरात आला. मोबाईल उचल अर्णव, मोबाईल उचल अर्णव, मोबाईल उचल. जात मध्ये लावले. दरवाजा बंद करा. गाठ काढते मागायची पकडायची. त्याला थोडंसं खाली बोलतो गो घेतो त्याला मराठी. जाऊ बरं अर्णव, बस बस बस. चढ नको काढू. बटन बटन व्हिडिओ मध्ये ना, ब्लॉग मध्ये. झोपलाय झोपू दे का त्यासाठी करा. थोडा ना जरा एकदम जरा डोक्यात हातीच्या बाजूला बस. साखर टाकूच्या बस वर बस. याच्यावर आहे. मी आले आमच्या नेक्स्ट पार्ट मध्ये आणि आता आम्ही बनवतो आहे एक पुडी झाली आहे वडे. सॉरी आणि आत्या कुठे येऊ. आद्या तुझा बाबू आहे तो. राघव हा तुझा बाबू आहे. टाकलं ना. मारामारी वेगळं. घे पकड त्याला पकड त्या बाबूला. तर गाईज इकडे आहे आमची मामी आणि इकडे आहे माझी हाय आणि
ए हाय ए मग अर्णव हे दाखव हे दाखव इधर दिखाओ बाबू को दिखाओ कुठे इकडे झालंय इकडे पण झालंय तर आपण जायचं हॅलो हाय टुन त्याची एक वरची ते बघ काय बाय 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 बाबू छान वाटते बाबू झोपलाय तू आरात कोण तू आता मामाकडे लक्ष आहे बाबा, तो मामा आहे बाबू तो मामा आहे मामा बघ रे आमच्याकडे काय तुझ्या पाया या 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 आजोबा या 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 आजोबाला बोलव या या बघितलं कोणती एवढी मोठी बाय तू पण चाललायस ना का तू राहतोयस जातो ना भावाबरोबर नाही काय घ्यायला आलेला स्केटिंग चलो हो हो आता माझा नवरा चालला आहे घरी आम्हाला इथे आईकडे सोडून तर त्याला सोडायला आली आहे खाली तर त्यांना वेळ लागेल अच्छा साडी आदर्शला व्हायरल करून अरे काय चाललंय माहितीये मी त्याला बोलली हळूहळू चालव बाबा इथे आमच्या माझ्या भावाच्या लग्नाची CD म्हणजे पेन ड्राईव्ह लावला होता हे बघा मी माझे पप्पा माझी आई माझी मावशी असे सगळे आम्ही बघत होतो दुपारी टाईमपास म्हणून हा माझा भाऊ ह्यांचं लग्न झालं होतं 2022मध्ये तेव्हा होती मी करवली त्याची मस्त मज्जा आलेली खूप मज्जा केलेली आम्ही हळदीला लग्नाला तेच पेन ड्राईव्ह लावलेलं तर म्हटलं त्याच्यातले थोडे शॉर्ट्स तुम्हाला दाखवावेत बघा मी कशी दिसते तेही सांगा मला ही माझी काकी सगळ्यात लहान काकी माझी इथे आम्ही सगळे बसले होतो आणि इथे चालू होतं सगळं प्रेझेंट देणं वगैरे आम्हालासुद्धा जे करतो आपण तर हा माझा अर्णव बघा किती लहान होता माझा नवरा माझा भाऊ तेव्हा सगळं हे काय श्रीमंत पूजनचं ना जेवण व्याई भोजन बाबा नाही तर काय आम्ही सांगितलं की असं नको काय कशाला पडायचं ना मोठ्या आहेत त्या आणि ते तशाच प्रकारे त्यांनी भोजन होतं त्यांच्याकडे सांगलीला पूजन करतात सिद्धन कानात टाकतोय बरोबर वाटतं होतं या बघ सगळ्या माझ्या बहिणी ही बघ हिरोईन आपली निधूबाई डोळ्याची पापणी हलत नाही एकटीच उभी राहिली सुंदर
ते असं उचलल्यास ना नाही जमत. मला भीती वाटते घरी. होय? होय बाबा. नाही देवा. वाकला वाकला. पाठी. हा सरळ 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 ये. सरळ ये जोरात. हा आपण राघव बाय. कुठे कुठे सांग कुठे पिलू कुठे चाललंय. बुर्र आला बहिणीचा फोन आला. आता मग मजाचा टाइम नाहीये. आम्ही चालतोय रिलायन्सला आणि जराशी शॉपिंग पण करायची होती, खायला पण जातोय. अच्छा आम्ही आता चाललो आहोत रिलायन्सला जरा शॉपिंग करायला. माझी मावशी चालली आहे आता घरी. काय दिसतच नाही. दुख हो रहा है. हा बघा दादावाला बघा. आमचा छोटा भाऊ मामे भाऊ नाही अध्याय नाही हा राघव. सॉरी सध्या भाऊचं नाव अध्याय. हो मग सगळं समजतं लहान मुलांना आता. हो की नाही बाबू. असं फिरायला पाहिजे ना. फिरायला पाहिजे ना तुला. हा पिल्लू कसं जायचं बुर जायचं सांग. बुर बुर जायचं बुर. मी बोललो की लाडू तर हा बोलेल आदू. अपोजिट झाला अपोजिट. ते आम्ही खाल्ली आहे फ्रँकी आणि ह्याने घेतला आहे. तर आम्ही आता खाऊन आलो सगळं. चायनीज फ्रँकी. अर्णवने काय खाल्लं डोनट आणि नंतर मावशीने वडापाव वगैरे सगळं असं आम्ही खातच होतो. तर आणि मला एवढी भूक लागत आहेत. इथे तयार होत आहेत वडे आणि ते माझी आई आता बनवत आहे. बघा जरा सगळा गोंधळ. ही माझी आई. तुम्हाला आता दिसलाच असेल. हाय कर आई. बघा आता वडे कसे तयार होत आहेत. चल तू वडे कसे करायचे जरा दाखव पटकन. ते बघा सकाळी माझ्या वहिनीने म्हणजे नादश्रीने केले होते वडे. आता माझी आई करते आहे वडे. झाला एवढाच. असा वडा फुगला पाहिजे असं आई माझी आई सांगते. तुम्हाला ऐकायला गेलंच असेल. मग आता मी 9 महिन्यानंतर आली आहे. उद्या काय स्पेशल आहे. उद्या थालीपीठ आणि डोसे कधी मग. परवा. ओके चला. मेन्यू 3 झालेले आहेत. त्याला तुम्हाला त्याची तिन्ही ह्याची रेसिपी मेन्यू आता तयार आहेत. तिन्ही ह्याचे मी तुम्हाला जे सांगितले. तर आता बघू त्याची रेसिपी दिसेलच तुम्हाला पुढच्या व्लॉग्समध्ये. बाय बाय.